सो प्रिपरेशन जर्नीबद्दल सांगायचं जर झालं तर ज्या पद्धतीनं मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की मी 1 वर्ष कम्प्लीट प्रिपरेशन केलं. कम्प्लीट प्रिपरेशन त्यामध्ये पूर्ण मटेरियल रेडी होतं, रिव्हिजन बऱ्यापैकी झालेली होती, सगळे फॉर्म्युलेज पाठ होते, खूप सारे नंबर ऑफ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, नंबर ऑफ MCQs सॉल्व्ह करून झालेले होते. आणि त्यानंतर मी एक्झाममध्ये अपियर करण्यासाठी गेलो. ती एक्झाम पहिली होती गेटची एक्झाम. ज्यावेळेस आपण पूर्ण प्रिपरेशन करून एक्झाम देण्यासाठी जातो त्याच्या आधीचा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये नवीन क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात, टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायच्या असतात. इथे माझी चुकी झाली होती, बट हे मला केव्हा कळालं? एक्झाम दिल्यानंतर कळालं. कसं? ज्यावेळेस आपला 90 to 95% सिलेबस कम्प्लीट असतो असं आपल्याला वाटतं, म्हणजे आपल्याला वाटतं की आपलं प्रिपरेशन संपलं. आणि ह्या कम्प्लीट झालेल्या सिलेबसच्या बेसवरती आपण डायरेक्ट एक्झाम द्यायला जातो की माझे तर सगळे चॅप्टर्स, सगळे युनिट्स, जेवढं सिलेबसमध्ये मेन्शन आहे त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. याच्या बेसिसवरती आपण कुठे जातो? एक्झाम द्यायला जातो. मीही तेच केलं. आणि ज्यावेळेस आपण एक्झाम द्यायला जातो ना त्यावेळेस एक प्री डिटरमाइंड माइंडसेटने जातो. मलाही वाटलं मी गेटचे PYQs केले आहे, ESCचे केले आहेत, SSC JEE चे केले आहेत. आता मला गेटमध्ये ऍटलिस्ट 100 रँक आणण्यासाठी, अंडर 100 रँक येण्यासाठी कुठेतरी स्कोर जो लागतो तो 85+ किंवा 90+ इतका स्कोर लागतो. म्हणजे ऍटलिस्ट तुमचे 85+ मार्क्स गेटमध्ये पाहिजे. म्हणजे माझं प्री डिटर्मिनेशन होतं की मला गेट एक्झाममध्ये 85+ मार्क्स जर मिळाले तरच माझी रँक ही अंडर 100 येणार आहे. एक्झामचा दिवस आला, पेपरला बसलो. पहिले 4 ते 5 पैकी एकही क्वेश्चन मला सॉल्व्ह करता आला नाही. पहिल्या 4-5 क्वेश्चन जे असतात त्या 4-5 क्वेश्चन्स पैकी एकही क्वेश्चन्स मला सॉल्व्ह करता आला नाही. मग 5 क्वेश्चन ज्यावेळेस आपले स्किप होतात त्यानंतर एक निगेटिव्ह एन्व्हायरमेंट तयार झालं स्वतःच्या माइंडमध्ये की 5 क्वेश्चन तर गेले, म्हणजे 2 मार्कचे क्वेश्चन जर असतील तर ऍटलिस्ट 10 मार्क गेलेले होते. आत्ताच मी 90 वरती येऊन पोहोचलो, पहिले 5 क्वेश्चन येत नाहीये. त्याचा परिणाम असा झाला की मी हळूहळू हळू एक्झाम देत असतानाच काय करायला लागलो? मिस्टेक्स करायला लागलो. जे सोपे क्वेश्चन्स होते, फॉर्म्युला आठवायचा, कॅल्क्युलेशन करत असताना कॅल्क्युलेशन जमत नव्हते, फायनल अँसर येत नव्हतं. गेटला NAT असतात, न्यूमेरिकल ॲबिलिटी टेस्ट. तिथे तुम्हाला अँसर टाईप करायचं असतं. वाटतं आपल्याला ते अँसर आलं, बट चेक करायला काही नसतं. असे खूप सारे क्वेश्चन्स मी टाईप केले. आणि ते क्वेश्चन्स ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस लक्षात आलं की मी सगळे जे NAT क्वेश्चन्स होते जवळपास त्याच्यातले 80% क्वेश्चन्स हे चुकीचे करून आलो आहे. MCQs तर बरोबर होते, बट ते MCQs सॉल्व्ह करत असताना मला ते डबल डबल करावे लागत होते न्यूमरिकल्स. का? कारण माझ्या मिस्टेक्स होत होत्या आणि NAT जे क्वेश्चन होते त्याच्यातले 80% NAT क्वेश्चन्स, सोपे क्वेश्चन्स मी चुकवून आलो होतो. का? कारण मी प्री डिटर्मिन माइंडसेटने गेलो होतो की मला 85+ मार्क्स आणायचे आहेत. कशासाठी? अंडर 100 रँक आणण्यासाठी. इथेच माझी सगळ्यात मोठी मिस्टेक झाली. त्या वर्षीचा गेटचा रिझल्ट लागला, माझे मार्क्स काहीतरी 57-58 आले आणि माझी रँक जसं 669, मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये, इतकी रँक आली होती. ही 669 रँक ज्यावेळेस मी बघितली आणि आपल्याला कुठेतरी अंडर 100चे एक्सपेक्टेशन्स ठेवतो त्यावेळेस कुठेतरी वाटतं की आपलं काहीतरी चुकलंय, एवढा अभ्यास करून आपली रँक येत नाहीये. मग डिप्रेशन येतं, अभ्यास सोडावा वाटतो. आपण दुसऱ्या मार्गाचा विचार करायला लागतो की नाही, आता बस झालं प्रिपरेशन, आता दुसरं काहीतरी बघूया. ह्या स्टेजला मी देखील आलेलो होतो. बट कुठेतरी आपण कोणती हिंमत दाखवत नाही माहिती, बरेच मुलं पेपर अनालिसिस करण्याची, आपण दिलेला पेपर अनालाइज करण्याची की माझ्या काय चुका झाल्या. हेच मी केलं. गेटचा 23चा पेपर बघितला. पहिले तर टॉपर बघितला. त्या वर्षीचा टॉपर समथिंग 81-82 मार्क्स, म्हणजे ऑल इंडिया रँक 81 to 82 मार्क्सचा होता. म्हणजे ज्या पेपरचा टॉपर 81 to 82 मार्क्सचा होता त्या पेपरमध्ये मला 85+ मार्क्स स्कोर करून अंडर 100 रँक आणायची होती. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती, प्री डिटरमाइंड माइंडसेटने पेपरला जाणं. कारण त्या वर्षीचा पेपरच डिफिकल्ट होता. हे माझ्या केव्हा लक्षात आलं? जेव्हा मी पेपरचे रिझल्ट, पेपरची अँसर की आणि सोल्युशन्स बघितले त्यावेळेस. मग लक्षात आलं की आपण काहीतरी मोठी चूक केलेली आहे. मग ही जी चूक आहे ही चूक आता सुधारायची कशी याच्याकडे फोकस करायला स्टार्ट केलं. मग सगळ्यात मोठी मिस्टेक जी माझी झाली होती आणि जी बरेच मुलं करतात, सिलेबस कंप्लीट आहे, नोट्स रेडी आहेत, शेवटच्या पिरियडमध्ये मी केले होते मॅरेथॉन सेशन्स. मॅरेथॉन सेशन्स म्हणजे काय? लेक्चर समोर चालू असतं, आपला अभ्यास झालेला असतो, आपण ते लेक्चर लावून देतो आणि ते ऐकत बसतो. ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस
आपली रिव्हिजन होत नाही, जो समोरचा व्यक्ती आहे त्याची रिव्हिजन होत असते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस आपण रीड करतो त्यावेळेस आपली रिव्हिजन होते. एकदा लेक्चर्स बघितले, नोट्स आहेत. मॅरेथॉन सेशन्स चॉईस तुमची आहे, बट मॅरेथॉन सेशन बघण्यापेक्षा स्वतःची रिव्हिजन ही महत्वाची असते. मी मॅरेथॉन सेशन्स शेवटच्या महिनाभरामध्ये बघत होतो की मॅरेथॉन सेशन बघू म्हणजे पटकन रिव्हिजन होईल. बट शेवटच्या महिनाभरामध्ये मी नवीन क्वेश्चनची प्रॅक्टिस सोडून दिली होती. मी टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या पाहिजे तितक्या दिल्या नव्हत्या. मग लक्षात आलं की आता आपल्याला टेस्ट अटेम्प्ट करणं आहे, रिव्हिजन करणं आहे. मग बऱ्याच मुलांचा अगेन क्वेश्चन येतात की सर, टेस्टचं अनालिसिस कसं करायचं, सर टेस्ट अटेम्प्ट कशा करायच्या. आता मी हे गेटसाठी सांगतोय, हे तुम्हाला बाकी एक्झामसाठी तुमच्या परीनं बघायचं आहे. तर वन बाय वन मी जे ऍक्च्युअल केलेलं आहे त्यातले काही फोटोग्राफ्स तुमच्या समोर आहेत, ज्या रफ बुक्स होत्या माझ्या, की टेस्ट अनालिसिस मी कशा पद्धतीनं, की एक टार्गेट ठेवलं होतं की नाही मला रँक आणायचीच आहे. मग त्यासाठी कोणत्या पद्धतीनं माझा अप्रोच होता, मी कशा पद्धतीनं मग त्यानंतर प्रोसीड केलं, हे मी या फोटोग्राफ्स मधनं दाखवणार आहे. तुम्ही तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं ते बघायचं आहे. वन बाय वन आपण बघूया. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवणार आहे टेस्ट अनालिसिस. ओके. सो इथे तुम्हाला दिसत असेल की मी टॉपिक वाईज टेस्ट ज्या दिल्या होत्या, त्या टॉपिक वाईज टेस्ट, सपोज ही ह्या मागच्या याच्या टेस्ट आहेत, ही आहे RCC टेस्ट 1 दिलेली आहे या ठिकाणी. यामध्ये क्वेश्चन अटेम्प्टेड मी प्रत्येक टॉपिक वाईज टेस्टमध्ये, सपोज ह्या टेस्टमध्ये तुमचे 17 ते 18 क्वेश्चन असतात एका टॉपिक वाईज टेस्टमध्ये. ही आहे एस अकॅडमीची टेस्ट, बरोबर. इथे मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, एस अकॅडमी, मेडिझी आणि IAS मास्टर तिघही अकॅडमीच्या टेस्ट मी दिल्या होत्या. RCC टेस्ट इथे लिहिलेलं आहे. क्वेश्चन टोटल अटेम्प्ट केलेले होते 11, त्यापैकी रॉंग क्वेश्चन होते 3 आणि स्किप क्वेश्चन होते 3. हे मी परत परत रिवाइज करायचो की माझे किती क्वेश्चन, बट जे चुकता आहेत क्वेश्चन त्याचं अनालिसिस करत असताना प्रत्येक ठिकाणी डिटेलमध्ये तुम्हाला दिसेल की कन्सेप्ट वॉज क्लिअर, सिली मिस्टेक इन कॅल्क्युलेशन. गेटमध्ये हाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतात, आपण कॅल्क्युलेशन मध्ये खूप साऱ्या मिस्टेक्स ह्या करत असतो. हेच तुमच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम मध्ये पण होत असेल. आपण कधी क्वेश्चन बघतच नाही, माझा क्वेश्चन का चुकतोय, माझा हा नोट्स मध्ये आहे की नाही, कधी ते नोट डाऊन करत नाही. आणि जोपर्यंत आपण रायटिंग करत नाही, एखाद्या पेपरवरती, एखाद्या नोटबुकमध्ये आपलं स्वतःचं ट्रॅक रेकॉर्ड ठेवत नाही, तोपर्यंत आपल्या ब्रेनला मेसेज जात नाही की आपलं नक्की चुकतं काय. आपण पेपरवरून येतो, आहे त्या नोट्स पुन्हा वाचायला सुरुवात करतो. कधीच आपण PWD जेईचे पेपर उचकून बघितले नाही. WCDचा पेपर झाला, त्याच्या सगळ्या शिफ्टचे पेपर बघितले का आपण सगळे उचकून, की कोणता क्वेश्चन का चुकलाय, हा माझ्या नोट्समध्ये होता की नाही, त्याचे रिझन्स लिहिले का. जर एखादा जर नोट्समध्ये नसेल तर त्याच्या पुढे लिहिलं का, दिस क्वेश्चन वॉज नॉट इन माय नोट्स, मग त्याच्याविषयी रिसर्च केला का. तुमचा अभ्यास असाच परिपूर्ण होणार आहे की हा क्वेश्चन नोट्समध्ये नाहीये, मग त्या टॉपिकशी रिलेटेड गोष्टी वाचू म्हणजे पुढच्या पेपरला जर हा क्वेश्चन आला तर तुम्हाला टॅकल करता येईल. मी हे तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. जसं क्वेश्चन नंबर 6, कन्सेप्ट क्लिअर होती बट सिली मिस्टेक झाली कॅल्क्युलेशन मध्ये. मग पुढच्या वेळेस ब्रेन, ज्यावेळेस पेपर मी लिहील किंवा कॅल्क्युलेशन करत असेल, ब्रेन अलर्ट होतो की हा सिली मिस्टेक्स आता करायच्या नाहीये, कन्सेप्ट लिहिली, फॉर्म्युला लिहिलाय. मग त्यासाठी काय केलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवतो. जसं इथे तुम्हाला दिसत असेल क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नॉट रीड करेक्टली. कधी कधी आपण प्रश्नच नीट वाचत नाही, ऑप्शन चुकीचे असतात, ऑप्शन चुकीचे नसतात, सॉरी. क्वेश्चन आपण रीड करतो, त्याच्यातनं जे काही अंडरस्टँडिंग होतं ते चुकीचं असतं. आपण अँसर देतो, घरी येतो, अँसर की ज्यावेळेस येते त्यावेळेस बघतो क्वेश्चन व्यवस्थित रीड केला नव्हता. आणि मग म्हणतो अरे हा हातचा मार्क माझा गेला. बऱ्याच जणांचं, प्रत्येकाचं हे होतं, माझंही झालंय. म्हणून मी तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलोय की हा क्वेश्चन, हातातले मार्क्स गेले हे म्हणून चालत नाही, ते लिहावं लागतं. हा क्वेश्चन होता, इझी होता, हे मार्क्स गेले, तुमच्या ब्रेनला मेसेज जाईल की हा चुका आपण करतोय. पुढच्या वेळेस क्वेश्चन रीड करताना तुम्ही काळजी घ्या. ही जी नोटबुक आहे, जी तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन करणार आहात, ही नोटबुक तुम्ही पेपरच्या आधी ओव्हरलुक करून जायला हवी. मी माझ्या अशा कितीतरी नोटबुक्स भरल्या होत्या. या सगळ्या नोटबुक्सची रिव्हिजन, या नोटबुकची सुद्धा रिव्हिजन केलेली आहे. इथं जसं क्वेश्चन नॉट रेड करेक्टली, त्यानंतर असे बरेचसे क्वेश्चन आहे, मी सगळे दाखवत नाहीये. इथे बघा किती मिस्टेक बघा, सॉल्व करेक्टली, सॉल्व करेक्ट केला बट डिडंट रीड क्वेश्चन करेक्टली. त्यांनी सेफ लोड विचारलेला होता, मी 1.5 ने डिवाइड केलं नाही.
1.5ने ज्यावेळेस आपण डिवाइड करतो त्यावेळेस आपल्याला सेफ लोड मिळतो. 1.5ने डिवाइड करून मला अँसर मिळालं असतं. ठीक आहे. त्यानंतर नॉट नो ही असते क्वेश्चन पेपर मधल्या क्वेश्चनची सेकंड कॅटेगरी. म्हणजे काय सर, जे क्वेश्चन मला माहिती नाहीये, जे क्वेश्चन मी यापूर्वी रीड केलेले नाहीये, ज्या कन्सेप्ट माझ्या नोट्समध्ये नाहीये, असे क्वेश्चन्स. जसं इथे लिहिलेलं आहे नॉट नोन, हे क्वेश्चन मला माहिती नाहीये. मग हे क्वेश्चन मी सेपरेट असे वन लाईनर लिहून घ्यायचो. हे काय होतं, हायलाईट केल्यामुळे याच्याशी रिलेटेड डेटा आपण शोधतो. एक्झामच्या आधी हे क्वेश्चन रीड करून द्यायचे असतात. मी हे एक टेस्ट फक्त तुम्हाला दाखवली की कशा पद्धतीनं टेस्टचं अनालिसिस हे करायचं असतं. इथे तुम्हाला ते दिसलं असेल. मग हे बघा स्टील स्ट्रक्चर, त्यामध्ये एस अकॅडमीची टेस्ट दिलेली आहे. नॉट नोन रीड हे बाकी गरज नाहीये. एका टेस्टमधून तुम्हाला आय होप समजलेलं असेल की काय चुका मी केल्या होत्या. त्यानंतर बऱ्याचशा कन्सेप्ट ह्या डेव्हलप होत जातात. मी गेट बद्दल जास्त सांगणार नाही. हा, त्यानंतर ज्यावेळेस माझे वन लाईनर चुकायला लागले, वन लाईनर गेटमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं न्यूमेरिकल्स असणार, वन लाईनर असणार. न्यूमेरिकलचं अशा पद्धतीनं टॅकल केलं, कुठे मिस्टेक होत आहे, काय मिस्टेक होत आहे, ते अजून एक आहे की अजून त्यासाठी काय केलं. बट त्यानंतर वन लाईनर क्वेश्चन्स जेव्हा चुकायला लागले, वन लाईनर क्वेश्चन चुकायला लागले म्हणजे काय, की कुठेतरी गाळलेल्या जागा चुकताय किंवा ह्या गोष्टी चुकताय, फॉल्स स्टेटमेंट, ट्रू स्टेटमेंट. मग हे इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल, ही गोष्ट मी घेतली. तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ईएससी प्रिलिम्स आणि एसएससी जेईचे क्वेश्चन्स मला सॉल्व्ह करावे लागतील आणि हे क्वेश्चन मला ॲज अ टेस्ट फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करायचे होते. मग टेस्ट मी ज्यावेळेस दिलं त्यावेळेस टेस्ट, कुठलाही टेस्ट सिरीज ईएससी प्रिलिम्स आणि याची पीवायक्यूची टेस्ट मी द्यायला लागलो. टेस्ट सिरीज मी मेड इझी आणि यांची घेतलेली होती न्यू क्वेश्चनची. बट पीवायक्यूज देखील मला पुन्हा एकदा प्रॅक्टिस करायचे होते. तर पीवायक्यूज प्रॅक्टिस करत असताना हे अशा पद्धतीने पीवायक्यूज मी प्रॅक्टिस करायचो. जसं इथे दिसत असेल तुम्हाला, 1 ते 30 पर्यंत क्वेश्चनचे नंबर लिहून घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे ऑप्शन्स मी लिहित चालायचो. स्टॉपवॉच लावलेलं असायचं आणि ऑप्शन हे लिहित चालायचो. ऑप्शन लिहित असताना चेक करायचो कोणते बरोबर येतात. इथे तुम्हाला दिसत असेल रॉंग आहे, रॉंग आहे. बऱ्यापैकी अॅक्युरेसी, हे लास्टचे फोटोज आहेत, अॅक्युरेसी वाढलेली होती. अशा पद्धतीनं मी एमसीक्यू ची प्रॅक्टिस करायचो. ही प्रॅक्टिस देखील तुम्ही आजपासून स्टार्ट करू शकता. त्यानंतर ज्यावेळेस, आता हे महत्वाचं आहे की अजून एक स्टेप मला पुढे जायचं होतं. कोणती स्टेप पुढे जायचं होतं सर, मी ह्या गोष्टी करायला लागलो की न्यूमेरिकल व्यवस्थित रीड करायला लागलो, काय विचारलं आहे ते व्यवस्थित बघायला लागलो. बट मी टेस्ट सिरीज ज्या देत होतो, त्या टेस्ट सिरीज देत असताना जी एक मिस्टेक करत होतो किंवा जिथे मला स्कोर अजून थोडा इम्प्रूव्ह करता आला, ती एक महत्वाची गोष्ट काय, की मी अगोदर ज्या टेस्ट द्यायचो, हे दिसत असेल तुम्हाला, एक फुल लेंथ आपल्या नोटबुकचं स्क्वेअर बुकचं पेज आहे, बरोबर. आणि टेस्ट देत असताना कुठेही कोणत्या गोष्टी लिहायचो, जसं इथे दिसत असेल फॉर्म्युला वरती कुठेतरी लिहिलेलं आहे, मग त्याचं सोल्युशन इकडे कॅल्क्युलेट करतोय, इकडे काहीतरी कॅल्क्युलेशन करतोय, इथे दुसरंच न्यूमेरिकल लिहिलेलं आहे, इकडे तुम्हाला फोटो दिसेल, इकडे एक वेगळं न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय, इकडे वेगळं हायवेचं न्यूमेरिकल दिसतंय, इकडे मॅथ्सचं न्यूमेरिकल. टेस्ट देत असताना कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग नव्हतं. देतो टेस्ट आहे, अँसर्स पण येत आहे. मग सर याच्यामुळे काय व्हायचं, काही चुकी व्हायची का, तर व्हायची. काय चूक व्हायची माहितीये, कधी कधी एखाद्या क्वेश्चनचं आन्सर जर ह्या पेजवर मिळालं नाही किंवा कॅल्क्युलेशन करत असताना काही मिस्टेक झाली, हे जर एंडला समजलं, तर एखादी रिक्वायर्ड व्हॅल्यू मी कुठे लिहिलेली आहे माझ्या सोल्युशन मध्ये मागे परत, ते मला सापडतच नव्हतं. आणि मग त्यामध्ये काय व्हायचा, माझा टाइम हा वेस्ट व्हायचा. टाइम काय व्हायचा, वेस्ट व्हायचा. ही गोष्ट मला इम्प्रूव्ह करायची होती. का, कारण ज्या वेळेस मी पेपर गेटचा दिला होता 2023चा, त्याच्या अगोदर ही नोटबुक यूज केलेली होती प्रॅक्टिससाठी. आणि गेटला गेल्यानंतर लक्षात आलं की ते एक स्क्रिबल बोर्ड देता किंवा स्क्रिबल पॅड देता, ज्या पेजची साईज छोटी असते. आणि ह्या छोट्या साईजच्या पेजवरती, ह्या नोटबुकच्या पेजवरती तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला इझी जातं. बट ज्यावेळेस तुम्ही ह्या छोट्या साईजच्या पेजवरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करता, त्यावेळेस एक कम्प्लीट न्यूमेरिकल यावरती बसत नाही. ते ह्या छोट्या पेजवरती सॉल्व्ह होत नाही. मग आपण ह्या पेजवरती थोडं सॉल्व्ह केलेलं असतं, जे छोटं पेज पलटतो, दुसऱ्या पेजवरती जातो. आणि जर एखादी रिक्वायर्ड व्हॅल्यू असेल, ही व्हॅल्यू ज्यावेळेस आपण मागच्या पेजवरून पुढच्या पेजवरती लिहित असतो, त्यावेळेस जर एखादी छोटीशी चूक झाली, तर त्या चुकीमुळे तुमचे हातातले 2 मार्क्स जातात. हे माझ्या लक्षात आलं. मी अशा पण मिस्टेक्स केल्या होत्या की मागे सपोज 29 व्हॅल्यू होती, त्याऐवजी मी पुढच्या पेजवरती 21 लिहिलं. कारण आपण सॉल्व्ह करत असताना आकडे 29चा 21 कधी होतो हे आपल्याला स्वतःला कळत नाही. ह्या बऱ्याच मिस्टेक्स व्हायच्या. कधी, ऍक्च्युअल पेपरला, 2023च्या पेपरला झाल्या. आणि 2023च्या पेपरच्या आधी मी या नोटबुकवरती टेस्ट द्यायचो, जेवढ्या टेस्ट दिल्या असतील त्या.
बट ही मिस्टेक लक्षात आल्यानंतर मग मी काय केलं, 2024 मध्ये इम्प्रूव्हमेंट ह्यासाठी काय केली, की स्क्रिबल पॅडमध्ये आपल्याला सवय झाली पाहिजे म्हणून मी मार्केटमध्ये गेलो. मार्केटमध्ये गेल्यानंतर हे तुम्हाला दिसत असेल की मी स्क्रिबल पॅड आणले. हे स्क्रिबल पॅड फक्त याच्यासाठीच आणले होते की छोट्या पेजमध्ये मला क्वेश्चन सॉल्व्ह करायची सवय झाली पाहिजे. कितीही मोठा क्वेश्चन असला तरी तो एका पेजवरती बसला पाहिजे, जेणेकरून मी व्हॅल्यूज मागच्या पेजवरून पुढच्या पेजवरती या छोट्या छोट्या मिस्टेक्स मी करणार नाही. ही माझी एक सिंपल स्ट्रॅटेजी होती आणि मी सांगतो 2023च्या तुलनेत 2024 मध्ये जी रँक 39 आली त्यामागे ह्या स्ट्रॅटेजीचा खूप मोठा हात होता. त्यामुळे झालं काय होतं, की माझी एका पेजवरती न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची कॅपॅसिटी आली माझ्याकडे आणि त्यामुळे माझी ॲक्युरसी वाढली. ॲक्युरसी का वाढली? कारण सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असायच्या. एखादी व्हॅल्यू इथून खालच्या फॉर्म्युल्यात पुट करायची आहे तर ते कधी मी चुकत नव्हतो या स्क्रिबल पॅडमुळे. आणि मी फॉर्म्युला लिहिण्याचा कंटाळा कधीच केला नाही, पाठ असेल तरी. एवढंच नाही, इथे तुम्हाला दिसत असेल मी एक न्यूमरिकल असं घेऊन चाललोय. टेस्ट देत 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 मी इम्प्रूव्ह करत करत कुठे कोणत्या स्टेजला येऊन पोहोचलो होतो, की मी त्यानंतर थोड्या दिवसांनंतर एका पेजवरती दोन न्यूमरिकल अगदी व्यवस्थितपणे सॉल्व्ह करायला शिकलो. इथे दिसत असेल तुम्हाला, हे हायड्रॉलिक ग्रेडियंटचं न्यूमरिकल आहे, क्रिटिकल हायड्रॉलिक ग्रेडियंट वगैरे. आणि इकडे दिसत असेल तुम्हाला हे हायवे मधलं कॅपॅसिटीचं न्यूमरिकल आहे, ट्रॅफिक इंजिनिअरिंगचं. हे दोन न्यूमरिकल अगदी व्यवस्थितपणे शांतपणे लिहायचे. एकही आकडा लिहिताना कुठल्याही प्रकारचा कंटाळा करायचा नाही. वन वन सारखाच दिसला पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसल्या पाहिजे. ही अॅक्युरसी वाढली. इथे पण दिसत असेल तुम्हाला, पेजला दोन व्यवस्थित पार्टमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल, इकडे तुम्हाला दिसत असेल, हे गोष्टी कधी आल्या, माझ्या अॅक्युरसीने आल्या. कधी आल्या? ॲक्युरसीने आल्या. तुम्हाला दिसत असेल टेस्ट देण्याच्या अगोदर, हे तर मला आत्ता दिसतंय, मी इथे लिहिलेलं गेट 24 AIR1. ठीक आहे, ते स्वप्न होतं ते नाही, बट 39 तरी आली. त्यानंतर इथे दिसत असेल रायटिंग डाऊन क्लिअरली व्हॉट इज आस्क. म्हणजे काय, मी प्रत्येक टेस्टच्या अगोदर वरती लिहायचो, जे विचारलं आहे ते व्यवस्थित लिहायचं आणि अननेसेसरी निगेटिव्ह मार्क्स हे अवॉइड करायचे. हे माझं टार्गेट होतं. ह्या स्क्रिबल पार्टच्या यूजमुळे माझे खूप सारे मार्क्स इम्प्रूव्ह झाले आणि गेटच्या 24च्या एक्झाममध्ये 39 ही रँक आली होते. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात प्रिपरेशन मधल्या, ज्या कदाचित तुम्हाला तोच व्यक्ती सांगू शकतो ज्याने कधीतरी त्या एक्झामचं प्रिपरेशन हे केलं आहे. जसं शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे, शिवाजी महाराजांविषयी बोलताना नेहमी सांगितलं जातं लिडिंग बाय एक्झाम्पल. अफजल खानाला मारायला महाराज स्वतः गेले होते. लाल महालामध्ये शाहिस्ते खानाचे बोट छाटायला महाराज स्वतः गेले होते. त्यामुळे महाराजांचे मावळे देखील युद्धामध्ये कोणतीच काटकसर सोडत नव्हते. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आपण एक्सपिरियन्स घेतो, या गोष्टींमधनं जातो, त्यावेळेसच आपण दुसऱ्याला सांगू शकतो की तुम्हाला नक्की करायचं काय आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी वाटत असल्या, की मोठ्या नोटबुक ऐवजी स्क्रिबल पॅड यूज करणं, टेस्टचं अनालिसिस कशा पद्धतीनं करणं, स्क्रिबल पॅडमध्ये एका पेजवरती दोन न्यूमरिकल व्यवस्थित लिहिणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये काय करत असतात, हेल्प करत असतात. याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं तुम्हाला अजून सांगायचं झालं, की तुम्ही प्रिपरेशन करत असताना तुमचे टार्गेट्स लिहिलेले आहेत का? रिटर्नमध्ये टार्गेट्स हवे. रिटर्नमध्ये म्हणजे काय, इथे तुम्हाला दिसत असेल हे एवढे टार्गेट्स होते माझे. हे मी स्वतःसाठी सेट केलेले टार्गेट होते जून 2024 नंतर, की एवढ्या गोष्टी मला गेटच्या पेपरच्या अगोदरपर्यंत कम्प्लीट करायच्या आहेत. आणि यावरती टिक मार्क करणं. एक्सेल शीट पण आहे, ती मी आता शो करत नाहीये. म्हणजे काय, आपण अभ्यास करत असताना ठरवतो का की मला SSC JEE चे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे? किती जणांनी त्यासाठी चॅप्टर वाईज टेबल बनवलं आहे, ह्या चॅप्टरचे झाले, ह्या चॅप्टरचे झाले? डायरेक्ट रिक्रुटमेंटचे आपण म्हणतो की युथ पब्लिकेशनचं बुक मला सॉल्व्ह करायचंय. मग युथचे आपण दिवसाला टार्गेट दिलेलं आहे का, की मला दिवसात 100 क्वेश्चन 200 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत? आणि तेवढे माझे झाले का? आपण स्वतःचं ट्रॅक रेकॉर्ड ठेवतो का, की रॅन्डम 50 करतो, कुठेतरी जातो, फिरून येतो, चक्कर मारून येतो? नाही. जोपर्यंत आपण टार्गेट ओरिएंटेड स्टडी करणार नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. हे टार्गेट तुम्हाला दिसत असतील. टार्गेट 1 माझं होतं टेस्ट सिरीज मेडीजीची देणं. टार्गेट 2 होतं IAS मास्टरची टेस्ट सिरीज देणं. टार्गेट 3 होतं ESCचे कन्व्हेन्शनल क्वेश्चन वन मोर टाइम, म्हणजे मी एकदा सॉल्व्ह केलेले होते ऑलरेडी, परत एकदा सॉल्व्ह करायचे आणि त्यामधनं न्यूमरिकल नोट्स प्रिपेअर. हे मी जास्त बोलणार नाही, गेटसाठी न्यूमरिकल नोट्स हा वेगळा विषय असतो, ते गेटसाठी युजफुल आहे. टार्गेट 4 जे होतं IAS मास्टरचे नोट्स मधले क्वेश्चन,
म्हणजे काय, मेड इझीच्या नोट्स मधले क्वेश्चन, जर तुम्ही IAS मास्टरचं पोस्टल पॅकेज आणि मेड इझीचं बुक्स बघितले असतील, तर त्यांच्या नोट्समध्ये कन्व्हेन्शनल क्वेश्चन्स असतात जे एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी असतात. म्हणजे ESCचे PYQs झालेच, त्यासोबत IAS मास्टर आणि मेड इझीच्या नोट्समध्ये जे कन्व्हेन्शनल क्वेश्चन आहेत ते देखील प्रॅक्टिस केले होते. त्यानंतर टार्गेट होतं रिव्हिजन, सगळ्या गोष्टींची रिव्हिजन. टार्गेट 6 होतं ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूडसाठी मी सौरभ ठाकूर सरांना फॉलो केलं होतं. त्यांच्या नोट्स प्रिपेअर करणं आणि त्यांचे लेक्चर्स करणं. मॅथ्स, गेटला मॅथ येतं, त्यासाठी श्रेनिक जैन सरांना मी फॉलो केलेलं होतं. त्यांच्या शॉर्ट नोट्स बनवून त्यांचं पाठांतर करणं, हे सगळे टार्गेट्स होते. अभ्यास किती वेळ करायचा? 12 आवर प्लस 1 आवर स्टडी. हा 1 आवर मी स्वतःच्या रिव्हिजनसाठी ठेवायचो. 12 लास्टचा टाइम टेबल आहे. यामध्ये तुम्हाला दिसत असेल 6 आवर टेस्ट प्लस प्रॅक्टिस. 6 आवर टेस्ट प्लस प्रॅक्टिस म्हणजे काय? मी यामध्ये 3 तासाची फुल लेंथ टेस्ट द्यायचो. हे लास्टचं टाइम टेबल आहे. 3 तासाची फुल लेंथ टेस्ट म्हणजे काय? माझा गेटचा पेपर हा फेब्रुवारी महिन्यामध्ये 9:30 ते 12:30 ह्या टाइम मध्ये होता. 9:30 ते 12:30 ह्या टाइम मध्ये होता. हे आपल्याला जानेवारीच्या महिन्यामध्ये कळतं. मी पूर्ण जानेवारीचा महिना जवळपास 23 ते 24 फुल लेंथ टेस्ट दिल्या असतील. आणि ह्या फुल लेंथ टेस्ट मी 9:30 ते 12:30 ह्या टाइम मध्येच दिलेल्या आहेत. दिस इज वन मोर थिंग, की तुम्हाला त्या एन्व्हायरमेंटची, त्या ॲटमॉस्फिअरची, एक्झामच्या सवय झाली पाहिजे. एक्झामच्या दिवशी ते जे प्रेशर तुम्हाला फील होणार आहे, ते प्रेशर तुम्हाला अगोदर फील करून घ्यायचं आहे. मी ते प्रेशर जवळपास 20 ते 25 वेळा फील केलं होतं जानेवारीच्या मंथमध्ये. मी, ज्याला आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निक ज्याला म्हणतो, दररोज रात्री झोपताना हे इमॅजिन करून झोपायचो की उद्या सकाळी 9:30 वाजता माझा गेटचा पेपर आहे. गेटच्या पेपरच्या दिवशी माझं शेड्यूल कसं असेल? मी सकाळी उठलो 9 वाजता, आपल्याला म्हणजे 7 वाजता लायब्ररीत पोहोचायचं, आपली जागा धरायची. 9 वाजता जणू काही आपण एक्झाम हॉलमध्ये एंट्री करतो. 9 वाजता बसायचं, शांत व्हायचं, इन्स्ट्रक्शन्स रीड करायच्या, टेस्ट सिरीज मध्ये असतील त्या. 9:30ला एक्झॅक्टली टेस्ट सिरीज ऑन करायची, 12:30ला टेस्ट सिरीज ही संपते. म्हणजे त्यामुळे झालं काय, ही गोष्ट मी का सांगतोय, कारण 23च्या पेपरमध्ये, ज्यावेळेस मी 2023चा गेटचा पेपर दिला, त्यावेळेस महिनाभर मी फुल लेंथ टेस्ट नव्हत्या दिल्या, मी मॅरेथॉन सेशन्स केले होते. मला ते प्रेशर एक्झामच्या दिवशी इतकं जाणवलं की मी 5 क्वेश्चन रॉंग झाल्यामुळे पुढचे सगळे इझी क्वेश्चन चुकून दिले. म्हणून 24 मध्ये इम्प्रुव्हमेंट म्हणून मी काय केलं, टेस्ट सिरीजमध्ये मार्क्स किती येतील याच्याशी मला काही नव्हतं. बट मला ते प्रेशर, की एक्झामच्या दिवशीचं प्रेशर जे येतं आपल्यावरती, बर्डन जे क्रिएट होतं, ते बर्डन मला रिमूव्ह करायचं होतं. म्हणून मी 22 दिवस 9:30 वाजता जर टेस्टला रोज बसतोय, त्यामध्ये 22-30 दिवस असतात महिन्याचे, 22 दिवस याच्यासाठी की मध्ये काही मी गॅप पण घ्यायचो टेस्टमध्ये. ठीक आहे. सो मला ते 22 दिवस पूर्णपणे काय करायचं होतं, प्रेशर जे आहे ते प्रेशर फील करायचं होतं. ठीक आहे. की हा 9:30ला गेटचा पेपर असतो, ते एन्व्हायरमेंट कसं असतं, 65 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बॉडीची जी नीड असते ती नीड कम्प्लीट करायची होती. त्यामुळे मला गेटच्या पेपरच्या दिवशी कुठल्याही प्रकारचं बर्डन जाणवलं नाही. इट वॉज जस्ट 23rd डे फॉर मी. 22 दिवसांसारखाच तो एक दिवस होता. त्या दिवशी पेपर दिला, बर्डन सुद्धा आलं नाही. जे क्वेश्चन नाही सॉल्व्ह करता आले ते स्किप केले. मला माहिती होतं माझा अभ्यास झालेला आहे, मी जेवढं सॉल्व्ह करतोय त्याच्यातून माझी रँक येणार आहे. हे 22 दिवसांनीच डिसाईड केलं होतं, गेटच्या पेपरने हे डिसाईड केलेलं नव्हतं. कारण तुमचं प्रिपरेशन जर असेल तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स हा पेपरच्या आदल्या दिवशी नक्की येतो. फक्त तुम्हाला त्या लेवलचं प्रिपरेशन करावं लागतं. हे मला कसं जाणवलं होतं, स्क्रिबल पॅड यूज केले गेले होते. त्यानंतर टाइम देखील तोच होता ज्या टाइममध्ये गेटचा पेपर होता माझा. या सगळ्या गोष्टींची रिहर्सल इतकी झाली होती की मला गेटचा पेपर जास्त काही अवघड जाणवला नाही. ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे अजून अनालिसिस किती व्यवस्थित केलेलं आहे त्याचे काही सॅम्पल्स आहेत. गरजेचं नाहीये एवढं सगळं दाखवणं. बट आजचा व्हिडिओ घेण्यामागचं माझं जे कारण होतं ते एवढंच होतं की बरेचसे मुलं म्हणतात की सर, एक्झामचं दिल्यानंतर स्कोर येत नाहीये, टेस्टचं अनालिसिस कसं करायचं, आणि खरंच फेजेस तुमच्या लाईफमध्ये देखील आल्या होत्या का? आल्या होत्या, कंटाळा यायचा. बट माझं एकच असतं, पेन आणि नोटबुक. जे काही थॉट्स येतात ते नोटबुकवर लिहायचे. स्कोर इम्प्रूव्ह होत नाहीये, नोटबुकवरतीच तो इम्प्रूव्ह करायचा आहे. टेस्टमध्ये मार्क्स येत नाहीये, न्यूमेरिकल चुकताय, ते नोटबुकवर सॉल्व्ह करायचे. आजकाल झालेलं काय आहे, मुलांची अभ्यासाची मेथड जी आहे ती मेथड थोडी थोडी बदलत चालली आहे. बरेच मुलं फक्त लेक्चर करतात ना, त्याच्या कुठल्या रिटर्न नोट्स आहेत
शेवटच्या काळामध्ये मॅरेथॉन सेशन्स करतात, 8-8 आवरचे, 5-5 आवरचे. मला हे कळत नाही की मॅरेथॉन सेशननी तुमचा अभ्यास कसा होणार आहे. जे सरांनी तुम्हाला लेक्चर, डिटेल लेक्चरमध्ये शिकवलं आहे ते 4 तासामध्ये कव्हर होईलच कसं? आणि ते झालं जरी सर शिकवताय, तुम्ही हाताची घडी घालून बसलेले आहात, ते तुमच्या डोक्यामध्ये जात नाहीये. ती सरांची रिव्हिजन होते मॅरेथॉन सेशन म्हणजे. जो व्यक्ती मॅरेथॉन सेशन घेतोय त्याची रिव्हिजन होते, तुमची नाही. त्याचं पाठांतर होतंय, तुमचं नाही. तुम्ही पॅसिव्हली ते ऐकताय. त्यामुळे लेक्चर हा प्रिपरेशन मधला फक्त 20% पार्ट आहे. क्वेश्चन प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज, स्वतःची रिव्हिजन हा 80% पार्ट आहे. त्यामुळे आपल्याला किती येतं हे लिहित चला, आपलं प्रिपरेशन किती झालं आहे हे लिहित चला, आपला स्कोर काय येतोय, आपल्याला पुढच्या 8 दिवसात काय करायचंय याचं प्लॅनिंग ठेवत चला. तेव्हा कुठेतरी कॉन्फिडन्स बिल्ड होतो. विचार करा, 22 टेस्ट, हे सगळे स्क्रिबल पॅड, कितीतरी स्क्रिबल पॅड जमा झाले होते माझे. गेटच्या पेपरच्या आदल्या दिवशी एक पूर्ण दिवसभर मी जास्त अभ्यास नव्हता केला. तर काय केलं होतं, फक्त जेवढं जेवढं झालेलं आहे, एवढे स्क्रिबल पॅड आहेत, एवढ्या रफ नोटबुक्स आहेत, या सगळ्यांकडे ओव्हरलुक केलं होतं. एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर एक लक्षात आलं होतं की चला, आता आपली रँक नक्की 100च्या आत येणार आहे. त्याला कॉन्फिडन्स म्हणता, ओव्हर कॉन्फिडन्स नसायला हवा. की हा, प्रिपरेशन जेवढं जेवढं रिक्वायर्ड होतं, मिस्टेक्स मला माहिती आहे, मी कुठे चुकतो, मी कुठे डिवाइड करतो, कुठे मल्टिप्लाय करायचे राहून जातं, सेफ फॅक्टर 1.5 माझा कुठे राहून जातो, हे सगळं माहिती होतं माइंडमध्ये. कारण ते सगळं ओव्हरलुक केलेलं होतं. आणि कुठेतरी त्यामुळे चांगली रँक आली. हे सांगण्यामागचं, हे सगळं शेअर करण्यामागचं एकच रिझन होतं की कुठेतरी आपण देखील आपल्या प्रिपरेशनच्या मेथडमध्ये एक सिंक्रोनायझेशन आणाल, एक व्यवस्थित फ्लो आणाल, की जेणेकरून तुम्हाला स्वतःला कळेल की माझा अभ्यास किती झालेला आहे. नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला मदत झाली असेल असं मला वाटतं. अजून तुम्ही कमेंट करून सांगा की कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर जे लोक प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू सो मच.